नमस्कार, मी सोनू सस्ते. आपण पाहताय प्रगती चळवळ. फलटण नगरपालिकेची निवडणूक प्रचाराची रणधुमाळी ही शिगेला पोहोचलेली दिसते. प्रत्येक नगरसेवक पदासाठी उभे राहिलेला उमेदवार, नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते रात्रंदिवस एक करून प्रचार, मतदारांच्या घरोघरी जाऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रभाग क्रमांक 1 हा फलटण तालुक्यातील सर्वात महत्त्वाचा प्रभाग मानला जातो. फलटण नगरपालिकेची निवडणूक याच प्रभागाच्या मतदानावरती किंवा याच प्रभागावरती जास्त संवेदनशील असल्याचं मानलं जातं. आपण आज याच प्रभागामध्ये म्हणजे सोमवार पेठेमध्ये इथलं नागरिकांशी बोलतोय. नमस्कार. नमस्ते. काय नाव आपलं? गणेश सतीश सावंत. गणेश सतीश सावंत. आपण या प्रभागामध्ये किती दिवस झालं राहतो? माझा जन्म तिथे आहे. जन्मच आहे. काय सांगाल इथल्या नेमक्या समस्या कुठल्या आहेत? तर सध्याला तर जेवढ्या समस्या होत्या तेवढ्या अण्णांनी पूर्ण सॉल्व्ह केलेल्या आहेत. अण्णा म्हणजे सोमशेठ जाधव हे जे आहेत अण्णा आहेत यांचं कायम वर्चस्व या प्रभागावरती आहे आणि शक्यतो बिनविरोध निवडणुका त्यांनी इकडे निवडून आणलेल्या आहेत. कार्य त्यांचं तसं आहे. काय आहे त्यांचं तसं आणि या प्रभागावरती त्यांचं पकड आहे आणि एकंदरीत ह्या प्रभागाचा विकासही तेवढाच वेगाने झालेला नसतो. पूर्ण जनतेवरती पण प्रेम तेवढंच आहे. मला सांगा, सोमांना यांना यावेळी टक्कर देण्यासाठी विरोधी उमेदवार का उभा आहे? तर ते विरोधी उमेदवार का उभा राहिला काय याचं काय मला एवढी सांगता येणार नाही. पण निवडणुकीत हे अण्णाचाच गुन्हा नाही पक्क आहे. अच्छा, सोमशेठ जाधव हे निवडून येणार आहे आणि ते कोणत्या चिन्हावर जातात? अण्णा हे टीव्ही या चित्रावरती टीव्ही आहे, अपक्ष आहे का? अपक्ष. भाजपाला त्यांचा पाठिंबा आहे हां. असंही बोललं जातं. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूने ते उभे आहेत. हो. फक्त अपक्ष म्हणून उभे आहेत. हो. आणि राजे गटाकडे त्यांची पूर्ण आयुष्याची कारकीर्द गेलेली आहे. राजे गटातून फारकत येण्याचं काय कारण असेल? राजगड आपण नाही का वरचं आपल्याला काही एवढं सांगता येणार नाही. कारण आपण एक सामान्य नागरिक आहे. तर पेठचं एक असं आहे सोमवार पेठेचं की जी जनता आहे ही जनता पूर्ण अण्णा म्हणून ह्याच पावलापाऊल चालणार आहे. तर त्या जनतेसाठी अण्णांनी कोरोनाच्या काळात पूर्ण हाऊस टू हाऊस पूर्ण जी मूलभूत गरजा आहेत प्रत्येक फॅमिलीचे ते पूर्ण केलेलं आहे. मी स्वतः एक कोरोना पॉझिटिव्ह होतो. त्यावेळेस ज्या टायमिंगला कोरोनाचा टाईम होता त्या टायमिंगला घरात रेशनिंग मिळत नव्हतं. त्यावेळेस अण्णांना पूर्ण पेठेसाठी किट वाटप करून त्यांना घरच्यांना आमच्याच पूर्ण सहकार्य. कोरोनाचा काळ अतिशय अवघड काळ होता. हो. त्या काळामध्ये प्रत्येक नागरिक होती, सहकार्य करत होते आणि जी गरज होती नागरिकांची ती त्यावेळेस ते पूर्ण केलेली आहे. मला सांगा, तुमच्या बाबतीत असा जो अनुभव आला त्यानंतर तुम्ही अण्णांच्या बाबतीत एक वेगळं तुमचं बघण्याचं चित्र झालं असेल किंवा अण्णांचं समर्थनच तुम्ही आज असाल. मतदान या प्रभागात अण्णा म्हणतील तिकडंच होतं. मग यावेळेस विरोधकांनीच विरोधी अर्ज भरण्याचं कारण हे तुम्हालाही सांगता येत नाही कारण तुम्ही वरच्या स्तरावर इतके स्थानिक प्रश्न जे आहेत. आता या इकडे स्कॅम व्यवसाय मर्चंटचं प्रमाण जास्त आहे. मग आर्थिक स्थिती जी आहे ती व्यापारातूनच तुम्ही समृद्धीकडे जाता. परंतु मूलभूत गरजा तुमचे रस्ते असो, गटार असो, वीज असो, त्या मूलभूत सुविधा, पाणी पुरवठा सुविधा आहे. आता पाण्यामध्ये एक विषय की इकडे पूर्ण नगरपालिकेचे फलटण शहराचं जे पाणी पुरवठा टँक आहे तुमच्या एरियामध्ये त्या टँकमध्ये स्वच्छतेचा जो आहे अभाव अशा पद्धतीचे आरोग्य पाण्यामध्ये होत होते. मग हे कितपत सत्य आहे की इकडे एखादं मेलेलं जनावर आहे ते त्या पाण्यामध्ये टाकलं जातं? असं नाही. पूर्ण स्वच्छ नगरपालिकेचे फिल्टर पाणी हाऊस टू हाऊस पूर्ण पुरवलेले आहे. म्हणजे लाईट पूर्वी ह्या भागात नाही. ज्या टायमिंगला मी इथं मला कळतंय असं त्या टायमिंगला की त्यावेळेस रस्ते नव्हते, लाईट नव्हती, पाणी नव्हतं. ज्यावेळेस
आमची आई, आमच्या थोरल्या बहीण नाही का हो हंड डोक्यावरती घेऊन आपल्या टॅगला जायच्या. ज्या टायमिंगला नाही तर म्हणजे जनतेने अण्णांना उमेदवारी घेण्यासाठी सुरुवातीच्या काळात त्यावेळेस अण्णांनी पूर्ण निवडून आल्यानंतर पूर्ण पेठेला एक नाही का अन्न वस्त्र निवाराचा मूलभूत सुविधा पूर्ण पुरवल्या. नगरपालिकेच्या माध्यमातून तुमचा विकास होण्याचा प्रयत्न केला असेल. आणि आज आपण परिस्थिती बघतो की फलटणमध्ये हा जो सोमवार पेठेचा भाग आहे या भागामध्ये विविध चांगल्या प्रकारच्या इमारती उभ्या आहेत, चांगल्या प्रकारच्या आर्थिक सोबतता आहे. मग हे सर्व करत असताना तुम्ही अण्णांच्या सोबत तर उभा राहिलेला असाल आणि शैक्षणिक परिस्थिती त्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा आणि मला ते जिम पण आहे, तालीम आहे. मग एवढं सगळं करत असताना यावेळेसच नगराध्यक्ष पदाच्या दावेदारांनी अण्णा किंवा अण्णांची कुटुंबीय मांडले जात होते. या बाबतीत ह्या वेळेस असं काय घडलं की नगराध्यक्ष पदाऐवजी नगरसेवक पदावरच ते उभे राहिले? म्हणजे नाही का राजकारणातलं आपल्याला एवढं पाहिजे ज्या काही माहिती नाही का बोलायला काय नाही, पण पूर्ण जनतेचा पूर्ण पाठिंबा अण्णांशीच आहे. आणि अण्णा 3 चिन्ह सांगितलेले आहे. पण ती एक संशयदाराचं कमळ, छत्री अस्मिताताई लोंढे, अस्मिता लोंढे, तिसरं अण्णाचं टीव्ही दूरदर्शन. त्याच्या 3 चिन्हावरती तुम्हाला मतदान करण्यासाठी आव्हान केलेलं आहे. एखादी प्रचार सभा या एरियामध्ये झाली का? अण्णांचा प्रचार झालेला आहे. प्रचार झालेला फोटो किंवा तुम्ही त्यांच्याशी रोज अप्रोच असतो. मग मतदान करताना अण्णा तुम्हाला यावेळेस नेमकं कुठलं आव्हान करताय की बाबा कशा पद्धतीने मतदान करायचंय? आता ज्या वेळेस अण्णा प्रचाराला आले त्यावेळेस त्यांनी प्रत्येक हाऊस सगळ्यांना सांगितलं की एक अस्मिताताई लोंढे, संशयतारा आणि अण्णा या 3 जणांचे 3 चिन्ह, त्यावर 3 मतदान केल्यानंतर तुमचं मतदान पूर्ण होणार हे असं सांगितलं. त्यांनी प्रचारामध्ये सांगितलं ते नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार ते ह्या भागामध्ये एखादी सभा घेणार आहेत. प्रचारानंतर संशयतारा व ते इकडे प्रचार झालेला आहे. पूर्ण जनतेने त्यांना पूर्ण आश्वासन पण दिलेलं आहे की तुम्ही आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. एकंदरीत इकडचं मतदान जे आहे त्याची टक्केवारी आपण बघितली किती प्रमाणात इकडचे लोक मतदान करतात. तसं जर बघायला गेलं तर मयत आणि नाही का हे झालेले जर जनता गेलेली तर 100% अण्णांना आणि ह्या 3 चिन्हांना मतदान होईल याची पूर्ण गॅरंटी. एकंदरीत विजयाचा गुलाल तुम्ही अण्णांच्या डोक्यावरून टाकण्याचा जो मानस आहे तुमचा किंवा संशयदारांना पाठिंबा देण्याचा विषय आहे. आणि विरोधकांच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर सर्वसामान्य जनतेला वरच्या स्तरावरती नेमकं काय झालेलं आहे राजकारणाने आपल्याला समजत नाही आहे. आता हे राजकारण समजत नाही. आता माझ्या घरात मी एक सामान्य नगरी बरोबर, तर माझ्या घरात एक असा मेसेज झाला की मी ड्रायव्हर आहे, मी बाहेर गेलो होतो. माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला. त्यावेळेस कोणीही इथं म्हणजे नाही का उपलब्ध नव्हतं. त्यावेळेस की दवाखाना, हॉस्पिटल, डॉक्टरांची बोलणं फोनवरून नाही का स्वतः जाऊन भेटून पूर्ण जे पूर्णपणे माझ्या भावासाठीच नाही असं जे सोमवारपेठेतील पूर्ण जनतेसाठी, कुणाचं लग्न कार्य असू द्या, कुणाचं दुःख असू द्या, कुणाचं सुख असू द्या, अण्णा पूर्णपणे खंबीरपणे पाठीशी उभं राहतात. सर्वसामान्यांच्या पाठीशी अण्णा उभे राहतात. आणि तुम्ही इकडे नसताना सुद्धा तुमचं कुटुंब इकडे होतं. त्याच्या सगळ्या ज्या गरजा आहेत, आरोग्याच्या सुविधा आहेत त्यांना पूर्णपणे लक्ष दिलं. निश्चितपणे मला मतदारांना सांगावंच वाटतंय की थोडा एक होते सोमाशी अण्णा हे वरून जरी कठोर वाटत असले तरी आतून माणसासारखे मऊ आहेत. हे आपल्याला सावंत साहेब यांच्या बोलण्यावर निश्चित आपल्याला समजलेलं असेल. आणि
मतदान त्यांच्या पाठीमागे इथला मतदार जो आहे सर्वसामान्य नागरिक जो आहे तो 100% मतदान त्यांच्या पाठीमागे का करतो याचंही कारण मला वाटतं तुम्हाला समजलेलं असेल. आणि शमशेरशे नाईक निंबाळकर जरी अपक्ष म्हणून ते उभे असले तरी शमशेरशे नाईक निंबाळकर जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी यंदा आपण उभा राहण्याचं काम आम्ही तर आहोत. पूर्ण जनता पण त्यांच्या पाठीशी उभी आहे. धन्यवाद. आपण आपल्या चॅनलशी व्यक्त झाला त्याबद्दल आभार. थँक्यू.